आम्हाला लवकरात लवकर आता गवत खायचं आहे, आम्हाला बाहेर घेऊन जा आणि बाहेर घेऊन पटापट आम्हाला फिरायला घेऊन जा। चला स्वामी सेवा करायला तुम्ही पण या। दरवर्षी आम्ही स्वामी सेवा करतो, वृक्षारोपण करतो, आलेल्यांना जेवण करून वाढतो, सगळेजण व्यवस्थित हे करून जातात। स्वामींचा इथे सुंदर मठ आहे, निसर्गाच्या सानिध्यात छान असं वृक्षारोपणाची संधी आम्हाला मिळते। मी इथे झाडं लावायला आली वृक्षारोपणसाठी। स्वामींच्या मठात आलो आहोत, पण सगळे झाडं लावायची कामं करतायत, पण आम्ही स्वयंपाकाची कामं करतोय। दोन्ही पण कोकणातल्याच आहेत, त्यामुळे त्यांना झाड कसं लावायचं हे नक्कीच माहिती आहे आणि आपण पाहतात हे झाड लावलेलं आहे। आपणही अशा प्रकारची झाडं जी असतील त्यांचं संगोपन करा आणि त्यांचं वृक्षारोपण करा आणि आपण जंगल वाढवूया, जंगल हे करूया। शिखरचं हे आहे ब्रीद वाक्य आहे की चला निसर्गाशी मैत्री करूया, म्हणून आम्ही जितकं होईल तितकं श्रमदान करत असतो। एकंदरीत आम्ही आमचा ग्रुप बरोबर इथे खूप एन्जॉय केला आणि कामामध्ये इथे सगळ्यांनीच हातभार लावलेला आहे। अभिमान आहे की आम्ही या पवित्र स्थानी हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो। या मठाच्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या इतक्या सुंदर झाल्यात की इकडे बसूनच हा एक मठाचा भविष्यात एक सेल्फी पॉइंट होईल। एक प्रकारचं उत्पन्न म्हणून नाही, त्यांना ते एक त्यांची सेवा करायला मिळावी, सगळ्यांनी बाकीच्यांना आलं की त्यांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी सगळं इथे मांडलंय आणि हे कुठे तुम्हाला बाकीच्या मठात बघायला मिळत नाही। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत विक्रमगड, पालघर व सुरेमाळे येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठात। या मठाचे निर्मिती कार्य जोरात सुरू आहे। या मठाचे वैशिष्ट्य आहे की हा मठ स्वामींच्या दृष्टिकोनातून निर्माण होत आहे। स्वामींच्या मठामध्ये गिरगाई गोशाळा, औषधी वनस्पती उद्यान, प्राण्यांसाठी पिठापुरम, अन्नछत्र, भक्तनिवास असे विविध उपक्रमांचे निर्माण कार्य चालू आहे। इतर मठांपेक्षा हा मठ वैशिष्ट्यपूर्ण आहे, म्हणून या वसुरेमाळे पालघर येथील स्वामींच्या मठाला तीर्थक्षेत्र स्वामीस्थान असे म्हणतात। या मठाच्या निर्माण कार्यात विविध ठिकाणाहून स्वामी भक्त सेवेसाठी येतात। दिनांक 21 आणि 22 जून या 2 दिवसांसाठी शिखर ॲडव्हेंचर या अंधेरी मुंबई आणि मातोश्री फाउंडेशन फोर्ट मुंबई येथील ग्रुप तीर्थक्षेत्र या स्वामींच्या स्थानावर वृक्षारोपण करण्यासाठी आले होते। भक्ती जेव्हा कृतीत उतरते तेव्हा तिला सेवा म्हणतात। त्यांची ही मठाच्या निर्माण कार्यात केलेली स्वामी सेवाच होती। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। शिखर ॲडव्हेंचर्स क्रिएटर्स ही संस्था आहे, त्यांची लाईनच अशी आहे की चला निसर्गाशी मैत्री करूया, चला निसर्गाशी मैत्री करूया। म्हणूनच आज ते आमच्या समोर जोडले गेलेले आहेत आणि आज जवळ एक 150 झाडांचा आपण योग केलेला आहे। ठरलेली झाडं आपण आणलेली आहेत तिकडे। इथे ॲक्च्युअल हा जो आपण परिसर आहे तो आरोग्याच्या अशा म्हणजे औषधी ही जी वनस्पती आहेत त्याच्यासाठीच खास ठेवलेलं आहे। त्या वनस्पतीच आपण इथे लावत आहोत। आज आपण खड्डा काम चालू आहे, पाऊस थोडासा थांबला म्हणून अगदी बरं झालेलं आहे, त्यामुळे काम आणखीन फास्ट चालू झालं आहे। आणि शिखर ॲडव्हेंचर ग्रुप बरोबरच आपला काही कोकणकडे टीम आलेली आहे, काही स्वामी समर्थ भक्त आलेले आहेत। शिखर ॲडव्हेंचर क्रिएटर अंधेरी आज वासुरीमुळे येथील तीर्थक्षेत्रावरती आलेला आहे आणि ह्या तीर्थक्षेत्रावरती त्यांच्यातर्फे इथे जे वृक्षारोपण आहे त्याचं काम सुरू आहे। या तीर्थक्षेत्री सुंदरसा असा स्वामींचा मठ वगैरे होतोय। तसेच इथे महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांचं हॉस्पिटल वगैरे पण बनणार आहे आणि छोट्या प्रमाणात सुरू पण आहे। आणि आज आम्हाला इथे सकाळपासून वृक्षारोपण करण्यासाठी फार सुंदर साथ मिळालेली आहे, ती येथील कार्यकर्त्यांची आणि शिखरचे आपले जे आहेत ते सर्व ते जे आहेत ते काम करत आहेत। आणि आत्ता जवळपास आम्ही एक 30 ते 40 खड्डे मारून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर उद्या आम्ही इथे वृक्षारोपण वगैरे करणार आहोत आणि आज जितकं जमेल तेवढे खड्डे वगैरे करून। आणि ह्या श्रमदानामध्ये आम्हाला फार आनंद भेटतोय, कारण कुठेतरी एक जो वृक्ष लावा झाडे जगवा हा जो संदेश आहे तो या माध्यमातून आम्ही दरवर्षी
पूर्ण करतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि आम्ही प्रसाद दादा व त्यांचे मित्रपरिवार या सर्वांचेही फार आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ही संधी या तीर्थक्षेत्री दिली आहे। आम्ही आता हे सगळं वृक्षारोपणाचं काम चालू असताना मध्ये बघायला आलो। इथे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, इथे पशुपालन आहे, नंतर ससे पाळलेले आहेत, मांजर आहे, मुक्या प्राण्यांना इथे एक वेगळ्या प्रकारचं त्यांना वेगळ्या प्रकारच्या ह्याच्यात त्यांना राहता येत आहे वगैरे। आणि या इथे मेन म्हणजे द्वारकामाई गिर नंदी गोशाळा आहे आणि इथे त्यांची देखभाल प्रसाद सर स्वतः करतात। त्यांना एक प्रकारचं उत्पन्न म्हणून नाही, त्यांना ते त्यांची सेवा करायला मिळावी, सगळ्यांनी बाकीच्यांना आलं की त्यांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी सगळं इथे मांडलं आहे। आणि हे कुठे तुम्हाला बाकीच्या मठात बघायला मिळत नाही। इथलं वातावरण एवढं सुंदर आहे की छानपैकी पाऊस पडतो आहे, मध्येच बाकीची कामं चालू आहेत। आणखीन नुसतं वृक्षारोपणाचं काम नाही आहे तर इथे पशुपालन आहे, ससे पाळले गेले आहेत, परत इतर प्राण्यांचे पण इकडे सगळं त्यांचे हे चाललं आहे, पालन चालू आहे आणि छान वातावरणात इकडे काम करायला मजा येते। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला निसर्गाशी मैत्री करूया। यामध्ये पुरुष महिलांसोबत मुलांनी सुद्धा आपापल्या परीने वृक्षारोपण कार्यात मदत केली। यावेळी विलास सावंत उर्फ विली यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी सगळ्यांना नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली होती। रक्तदाना इतकेच वृक्षारोपणही श्रेष्ठ आहे। या वृक्षारोपण कार्यात जवळजवळ 50 ते 60 स्वामी भक्तांनी आपापल्या परीने या 2 दिवसात सर्वांनी मिळून मदत केली। सगळ्यांनी आनंदी हसत खेळत मस्ती मस्करी करत पूर्ण ताकदीने हे काम केले। समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी गोरेगाववरून आली आहे। माझं नाव आहे जयश्री कमलाकर आयरे। सिगरे ग्रुपच्या टीममध्ये बरोबर आली आहे। सगळे झाडं लावायची कामं करतायत पण आम्ही स्वयंपाकाची कामं करतोय। सकाळी आम्ही नाश्त्याला फोडणीचा भात बनवला आहे, दुपारी जेवणाला वांगा बटाटा डाळ भात बनवला आहे। स्वामींची सेवा करण्यासाठी आम्ही आलो आहोत। चला स्वामी सेवा करायला तुम्ही पण या। दरवर्षी आम्ही स्वामी सेवा करतो, वृक्षारोपण करतो, आलेल्यांना जेवण करून वाढतो, सगळेजण व्यवस्थित हे करून जातात। तर आमची आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण पण इकडे या, वृक्षारोपण करा, इकडची मजा आहे ती घ्या सगळ्यांनी। इकडचं वातावरण एकदम कोकणातलं म्हणजे कोकणातच आहे। इकडे जे आपले प्राणी आहेत त्या प्राण्यांची पण सेवा तुम्ही करू शकता, त्यांना काय मदतीचा हात पण देऊ शकता तुम्ही प्राण्यांच्या सेवेसाठी। आणि हे असं चुलीवरचं जेवण आपल्याला मुंबईच्या जवळ आणि इकडे मिळणं हे खूप रेअर गोष्ट आहे। पण कसं हे आम्ही सगळं चुलीवर बनवतो, लाकडं म्हणजे जे खराब झालेले असतात त्या ह्याच्या फाटीपासून हे सगळं चालू असते। ह्याच्यात चव एवढी चांगली असते चुलीवरच्या जेवणाची चव, तर सगळे माहिती आहे। आजकाल प्रत्येकजण चुलीवरचं जेवण जेवण्यासाठी पैसे खर्च करून जातात बाहेर हॉटेलमध्ये किंवा इकडे तिकडे, पण तसं न करता तुम्ही आता इकडे या, इकडे मजा करा, आपण जेवण करून तुम्हाला वाढू शकतो। खूप जण या इकडे आणि सेवा करा मठाची। आता पावसाची सुरुवात झाल्यामुळे ना आता थोडं कुठे गवत यायला सुरुवात झाली, त्यामुळे आत्ता सगळ्यांना बाहेर गेल्या वर्षी आपण कसं व्हिडिओ बनवलेला त्यावेळी सगळेजणांना असं मस्त बाहेर फिरायला नेलेलं। आता त्यांचे दिवस परत ते आता दिवस आले, म्हणजे जून जुलैमध्ये ना सगळ्यांना मस्त बाहेर हिरवळीत न्यायचं, परत सगळे मस्त हिरवळीमध्ये चरणार आणि सगळ्यांना आनंद मिळणार। त्यांना हवे त्या भाज्या, हवे ती औषधं, हवे ते पाहिजे तिथे फिरणार आणि हवं ते खाणार, होय की नाही विठ्ठल? तर त्यामुळे आता सगळ्यांची आता तीच तयारी चालू आहे की लवकर आता पावसाळा आला आहे, आमचं मस्त छोटं गवतवर आलं आहे। ते आज मला विचारत आहेत की आम्हाला बाहेर कधी नेणार आता, तर त्यांना आता बघा मस्का मारतोय बघा विठ्ठल, इकडनं चाटून मस्का मारतोय। तर विठ्ठलला आता तेच सांगायचं आहे, त्यांची तीच मागणी चालू आहे की आम्हाला लवकरात लवकर आता गवत खायचं आहे, आम्हाला बाहेर घेऊन जा आणि बाहेर घेऊन पटापट आम्हाला फिरायला घेऊन जा। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। वृक्षारोपणाबरोबरच तीर्थक्षेत्रावर मठाच्या मुख्यद्वाराचे
स्वामी स्थानाचे तसेच मठाच्या सामान कक्ष, स्वामी सेवेकऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, स्वयंपाकघर, मठाच्या ऑफिस अशा विविध गोष्टींसाठी आवश्यक असे योजनाबद्ध गृहनिवास उभारण्याचे कार्यही जोरात चालू आहे। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आज सकाळपासून सगळी मंडळी जमली आहे तीर्थक्षेत्रावर। आज मस्त पाऊस होता, ऊन होतं, पाऊस ऊन ह्याच्यामध्ये आम्ही सकाळपासून एक 40 खड्डे खणून झालेत। सगळे आपली मंडळी एकदम जोशामध्ये काम करतात आणि आम्ही असं ठरवलं की शनिवारी खड्डे खणायचे आपण आणि रविवारी सकाळी उठल्यावर आपण वृक्षारोपण करायचं, म्हणजे फ्रेश मूड असेल। आणि आता कसं केलंय की आपण खड्डे करून घेतले, काही छोट्या ताई आहेत त्यांनी सगळ्यांनी जे आपल्याकडे खत होतं ते खत तिकडनं गोळा केलं आणि तिकडनं समजा सगळं खत आणून ते खत आता प्रत्येक खड्ड्याकडे आपण जमा केले की त्यामुळे सकाळी झाडं लावायला थोडं सोपं होईल। आणि सगळे आता दमले आहेत, खूप छान काम झालंय। तर आता सगळे विश्रांती घेतील, सगळे दमून बसले आहेत। आपण उद्या सकाळी परत जोमात सुरुवात करूया। आज आहे 22 जून आणि आज आहे आमच्या सर्व आपले जे विवेक वैद्य त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त या स्वामी मठाच्या आपला इकडे असं एक सुंदर सुगंधी झाड लावलं जात आहे। कारण जसा त्याचा स्वभाव हा सुगंधी आहे आणि सगळीकडे कुठेही दरवाजा असतो असा आमचा विवेक, याच्यासाठी आपण हे सुगंधी झाड लावत आहोत की ह्याचा असा सुगंध, या झाडाचाही सुगंधाच्या फुलांचा जो सुगंध आहे हा सगळीकडे दरवाज राहून दे। आणि वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सगळ्यांनी बोला, वाढदिवसाच्या। आज आम्ही इथे विक्रमगड वसुरे माळे येथे वृक्षारोपणासाठी आलो आहे। स्वामींचा इथे सुंदर मठ आहे, निसर्गाच्या सानिध्यात छान असं वृक्षारोपणाची संधी आम्हाला मिळते आहे आणि इकडचं वातावरण खूप छान आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावली आहेत, फुलझाडं लावली आहेत, इथे दिसत आहेत तुम्हाला। आणि इथे इतर सगळीजण कामही करतात आहे। आम्ही छोटीशी खाऊ बनवून आणला आहे त्यांच्यासाठी, आम्ही त्यांच्यासाठी खाऊ, चहा वगैरे आणि गायींचा गोठा आहे इथे, असं त्यांची पण त्यांचाही सांभाळ करतात। इथे स्वामींचा इथे एक मठ आहे, तिथे छान असं हे आहे, काम तिथं चालू आहे आणि खूप आम्ही ते खूप मजा एन्जॉय केलं, मस्तच। आणि मुलांनी एन्जॉय केलं, त्यांनी झाडं लावण्यामध्ये, झाडांना खत घालण्यामध्ये खूप मदत केली आणि खूप सुंदर वातावरण आहे इथे, एकदम छान। अगदी राहण्याची खाण्याची सोय वगैरे सगळं एकदम सुंदर झाली आणि सर्व आमचा ग्रुप मस्त एन्जॉय करतोय। आम्हाला फक्त रात्रीमध्ये हाच विचार होता की सकाळी उठून पहिलं आमचं जे टार्गेट आहे म्हणजे जे वृक्षारोपण करणं ते आम्हाला पूर्ण करायचं होतं, म्हणून अर्ली मॉर्निंग 5 वाजता सगळे उठून एक 7 वाजता सगळे नाश्ता करून रेडी होऊन आणि हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही करत आहोत। आणि त्यामध्ये शिखर ॲडव्हेंचर क्रिएटर चा सहभाग हा उल्लेखनीय आहे। शिखरचे सर्व शिलेदार या कामामध्ये सकाळपासून जुंपलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही हा उपक्रम घेत असतो आणि ह्या वर्षी या विक्रमगड मध्ये आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे। श्री स्वामी समर्थांच्या ज्या मठामध्ये म्हणजे ह्या जागेमध्ये त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही या पवित्र स्थानी हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो। हे झाड आहे सुरंगीचं झाड, आजकाल हे झाड मिळणं दुर्मिळ होत आलं, हे फक्त कोकणातच येतात आणि आपला हा जो भाग आहे हा कोकण प्रांतच आहे, कोकणातच येतो, त्यामुळे अशी दुर्मिळ होत झालेली झाडं जी फक्त कोकणात म्हणजे मालवण म्हणजे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये जास्ती प्रमाणात होतात, त्या झाडाचा आम्ही एक हे करून इकडे आता लावायचा प्रयत्न करतोय। आणि ते आज इथे आपण आपल्या वासुरीमुळे मठाच्या इथे हे सुरंगीची झाडाचं आज आपण वृक्षारोपण करत आहेत आणि त्याचे आमचं असं आहे की आम्ही त्या सगळ्या झाडांची जोपासना करणार, त्याच्याबरोबर हे पण असं म्हणजे दुर्मिळ होत चाललेली झाडं जी आहेत त्यांचं पण आपण संगोपन करूया। आणि अशाच प्रकारची आम्हाला याच्यातून आम्हाला असं सांगायचं आहे की आपणही अशा प्रकारची झाडं जी असतील त्यांचं संगोपन करा आणि त्यांचं वृक्षारोपण करा आणि आपण जंगल वाढवूया, जंगल हे करूया। मी हर्षिका संतोष पेडणेकर, मी अंधेरीतून आली आहे। मी इथे झाडं लावायला आली वृक्षारोपणसाठी। काल मी इथे साप बघितला
ब्लॅक स्ट्रीप किल बॅग्स, तो साप होता, तो पॉइझनस नव्हता आणि आम्ही खूप मजा केली. मी शेणखत सगळीकडे म्हणजे सगळ्या झाडांना दिलं आणि मजा आली. इथे स्वामींचं मठ सुद्धा बनलेलं आहे, खूप चांगलं आहे. मी सानिका राणे, आमच्या शिखर ॲडव्हेंचर क्लबच्या तरफसून मी इथे आपल्या पालघरच्या गावात आपल्या इथे एक स्वामी समर्थांचा मठ तयार होतोय आणि इथे एक निसर्गरम्य गावही आहे. इथे पशुपालन होते, परत छोट्या मोठ्या लहान जनावरं जे आहेत, जी असे कुत्रे वगैरे त्यांचे ज्यांना इजा झालेली आहे तर त्यांचे इथे संगोपन होते, त्यांना सांभाळलं जाते. प्लस इथले जे आहेत मोठे जे कार्यकर्ते जे कार्य करणारे आहेत त्यांनीसुद्धा आमच्याशी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सांभाळून घेतलं. आमची सगळ्यांची सोय व्यवस्थित केली, खाण्यापिण्याची, झोपण्याची वगैरे. आणि एकंदरीत आम्ही आमच्या ग्रुप बरोबर इथे खूप एन्जॉय केला आणि कामामध्ये इथे सगळ्यांनीच हातभार लावलेला आहे. आणि खरं म्हणजे तर इथे पुरुष मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणात इथे काम केलं आणि पाऊसही येत होता, ऊनही पडत होता, तरीसुद्धा ते त्या पावसात आणि उन्हात काम करत होते. ते बघून जास्त आनंद झाला की आमची जी शिखर ॲडव्हेंचरची जी टीम आहे ती कुठेही मागे राहत नाही, ती सगळ्या क्षेत्रात पुढे जाते. कारण आमचा हा जो ग्रुप आहे हा ट्रेकिंग ग्रुप आहे, त्यामुळे आम्हाला ॲडव्हेंचर वगैरे करायला सगळ्यांना खूप आवडतं आणि इथून पुढे असेच कार्य आम्ही करत राहू आणि अशी संधी मिळाली तर पुन्हा पुन्हा आम्ही इथे येत राहू. आज पावसाळा आहे, आज आपण वृक्षारोपणाला आलो आहे. सगळे सकाळपासून झाडं मस्त लावत आहेत, त्याबरोबरच मठाच्या सानिध्यामध्ये त्यांना एक आनंद मिळतोय की आपण झाडं लावतोय आणि जी झाडं जी आहेत ती मठाकडे पुढे जे भाविक किंवा सेवेकरी येतील ती झाडं जेव्हा वाढतील त्या झाडांच्या सावलीखाली त्यांना बसायला छान अशी जागा तयार होते. त्याला आपण औषधीय उद्यान असं म्हटलं आहे तीर्थक्षेत्रावरील. आणि त्या सानिध्यामध्येच स्वामींचा मठ होतो आहे. हे आपले सुजित फार छान चिऱ्यांचं काम, चिऱ्यांना आपण मोल्डिंग करतो आणि मोल्डिंग झालेले चिरे ते त्या मशीनवर कट होतात आणि तसे झालेले चिरे आपण मठाला वापरतो. आता मठाला सुंदर असं नक्षीकाम करून मठाचा खालचा बेस पूर्ण तयार झाला आहे. ह्या मठाच्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या इतक्या सुंदर झाल्या आहेत की इकडे बसूनच हा एक मठाचा भविष्यात एक सेल्फी पॉईंट होईल असं एक गणित आहे की आलेला माणूस या पायऱ्यांवर बसतो, आलेले भाविक या पायऱ्यांवर बसतात आणि पायऱ्यांवर बसून त्यांचे सुंदर असे फोटो सेशन होतं. आता हे बसल्यावर आपल्याला दिसते मागे बरोबर स्वामी विराजमान होणार आहेत तिथे, तर इकडनं पूर्ण बरोबर असे स्वामी त्याच्यामध्ये विराजमान झालेले इकडनं दिसतील. आणि हे आपण म्हणाले तसं की 21 खांबांचं 21 खांब आणि 9 पायऱ्यांनी आपण स्वामी मठामध्ये प्रवेश करणार. हे जे सुरुवातीचे 4 आहेत ते 4 दत्तगुरूंचे वेद आहेत. हे आपण त्यांना दीपमाळ बनवतो आहे. या दीपमाळा ज्या आहेत त्या वेदांची नावं दिली आहेत त्यांना, 4ही वेदांची. शेणाची जमीन, चिऱ्याचं बांधकाम, लाकडी खांब आणि हा स्वामींचा गाभारा. स्वामी इथे विराजमान होणार हा अष्टकोन. आणि या अष्टकोनामध्ये अष्टकोनाच्या भिंती या पूर्वीच्या भिंतींसारख्या ह्या 3-3 फुटाच्या भिंती आहेत आणि त्यामुळे इथे थंडावा पण छान राहील आणि पूर्वीची वास्तू आहे असा त्याचा एक ऑरा तयार होईल. एक सुंदर अशी कल्पना आपण त्याचं पेपरवर्क चाललं आहे. रायगड किल्ल्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याचं आता डागडुजीचं काम सुरू आहे आणि त्या कामासाठी तिकडे ते दगड आणि माती आणि सिमेंट वर खाली नेण्यासाठी गाढवं त्यांना मदत करतायत. आता तिकडे जी गाढवं वयस्कर झाली आहेत, जी चालू शकत नाही आहेत तिकडनं, त्यांचं वय झालं आहे, त्यांना तेवढं वजन घेऊन चालता येत नाही, त्यांना असंच रोडवर सोडलं जातं आहे किंवा त्यांना घरात बसवलं जातं आहे कुठेही, तर त्या अशा गाढवांना तीर्थक्षेत्र दत्तक घेत आहेत आणि ही 2 गाढवं तीर्थक्षेत्रावर येऊन विश्रांती घेतील. त्यांचं पुढचं पूर्ण आयुष्य तीर्थक्षेत्रावर एकदम सुंदर आरामात स्वामींच्या सानिध्यात आणि या पूर्ण सुंदर झाडांच्या सानिध्यात जाईल.
अशी एक कल्पना आपल्या डोक्यात आहे आणि ती आता लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल. स्वामी आशीर्वादामुळे स्वामींचं मठाचं उत्तम असं काम सुरू आहे. वृक्षारोपण फार सुंदर झालं. आज आपण एक अंदाजे नाही म्हटले तरी 55 ते 60 झाडं लावलीत आणि ही झाडं अशी आहेत की जी वृक्ष होतील. त्या सावलीखाली आपण शांत बसू. सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या मेहनतीने, ह्या सगळे जे सेवक आले त्यांच्या मेहनतीमुळे आज झाडांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम फार सुंदर झाला. तसेच मठाचंही काम सगळ्यांच्या हातभारामुळे फार सुंदर होते. अशीच लवकरात लवकर मठाची कामं पूर्ण होत आणि स्वामी लवकरात लवकर विराजमान होत. तर तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आणि आनंद उपभोगा. श्री स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा या पालघर येथील तीर्थक्षेत्र स्वामींच्या स्थानावर स्वामी भक्त आपापल्या परीने विविध प्रकारे या मठाच्या निर्माण कार्यात आपले योगदान देऊन स्वामी सेवाच करीत आहेत. आपणास या मठाच्या कार्यात काही मदत करायची असल्यास आपण तीर्थक्षेत्राचे प्रमुख श्री दत्तप्रसाद वालावलकर यांच्याशी 9833285727 आणि 9324615746 या फोन नंबरवर संपर्क करून आपल्या वतीने या कार्यात मदत करून एक प्रकारे स्वामी सेवाच करू शकता. अशा या स्वामींच्या अप्रतिम अशा कल्पनेतील तीर्थक्षेत्र स्वामीस्थानाच्या निर्माण कार्यात आपण मदत नक्कीच करून खारीचा वाटा उचलू शकता. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.